महापालिकेमध्ये एकट्या लढा असं पदाधिकाऱ्यांचं मत. योग्य वेळी निर्णय घेऊन अमित शहांना ताकद दाखवणार. उद्धव ठाकरेंकडून पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक. शिवसेना भवनमध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार. आगामी निवडणुकांसंदर्भात ठाकरे मार्गदर्शन करणार. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी मनगटात ताकद लागते. घरामध्ये बसून लढता येत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. रुसूबाई रुसू, गावी जाऊन बसू आणि डोळ्यामध्ये आसू. शिंदेंच्या दरेगावी जाण्यावरून उद्धव ठाकरेंची टीका. तर पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदेंची वाईट स्थिती. ठाकरेंचा टोला. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. मी हिंदुत्व सोडलं असा खोटा प्रचार केला. ठाकरेंचा आरोप. तर हिंदुत्व सोडलेले नाही. मुस्लिमांनाही माझं हिंदुत्व मान्य. ठाकरेंची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या नादाला लागू नका. शहा कीच झाडकी पत्ती. शहांचा समाचार घेतच राहणार. पाठीमध्ये वार केला तर वाघनखं काढणार. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. ठाकरे गटाच्या मेळाव्याला अनेक आमदार आणि खासदारांची अनुपस्थिती. माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक, खासदार उमराजे निंबाळकर, संजय दिना पाटीलही गैरहजर. चर्चांना उधाण. ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंसोबत येणार. आजपासून पक्षप्रवेशाचा ट्रेलर सुरू होणार. तर काँग्रेसचे 5 आमदारही शिंदेंसोबत येणार. मंत्री उदय सामंतांचा मोठा दावा. ज्यांना जायचं आहे त्यांना अडवू शकत नाही. उदय सामंतांनी केलेल्या दाव्यावर विनायक राऊतांची प्रतिक्रिया. जनतेने एकनाथ शिंदेंना मत दिले. ठाकरेंना नाकारलंय. रुसण्याचा विषय उद्धव ठाकरेंनी करू नये. खासदार नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. एकनाथ शिंदेंना वाईट बोलणाऱ्याला जनतेनं निवडणुकीमध्ये उत्तर दिलेलं आहे. मंत्री उदय सामंतांची ठाकरेंवर टीका. तर शहांवर टीका करून फडणवीसांना भेटायचं हे कुठलं लॉजिक. सावंतांचा ठाकरेंवर निशाणा. शिवसेनेचा हा मेळावा केवळ ट्रेलर होता. शिवसेनेची ताकद काय हे पालिका निवडणुकीमध्ये पहा. शिवसेना नेत्या शायना एनसी यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा. ठाकरे गटाला येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये गाडू. गद्दार खोके हे लोकांना आवडलं नाही. त्यामुळे ठाकरे गटाचा सफाया. संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. माझ्या नादाला लागणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. संजय शिरसाटांचं नाव न घेता अब्दुल सत्तारांना अप्रत्यक्षपणे इशारा. अंधेरीमधल्या सभेमध्ये लावलेल्या पोवाड्यामध्ये राज ठाकरेंचा उल्लेख. शिवसेनेच्या प्रवासावरील पोवाड्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरेंचा उल्लेख. वाल्मिक कराडावर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार. पोटदुखीचा त्रास होत असल्यानं काल रात्रीपासून आयसीयूमध्ये उपचार सुरू. वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील कथित संवाद व्हायरल. आरोपीला मदत करण्यावरून संवाद झाल्याचा दावा. पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले. बीडमध्ये दहशत निर्माण झाली आहे. राजकीय पुढाऱ्यांची आणि त्यांच्या टोळीची चूक. संतोष देशमुख प्रकरणावर छत्रपती संभाजीराजे यांचं विधान. बीड आणि परभणीमधील घटना गंभीर. मी सरकारमध्ये असते तर राजीनामा दिला असता. आश्चर्य वाटतं सरकारला झोप कशी येते. बीड प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. देशमुख कुटुंबीय आज जरांगे पाटलांची भेट घेणार. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ उद्या मुंबईतल्या आझाद मैदानावर मोर्चा. आज रात्री देशमुख कुटुंबीय मस्साजोगवरून मुंबईच्या दिशेनं निघणार. शरद पवार आज सांगली दौऱ्यावर. पवारांचे असे लोकनेते स्वर्गीय बसवराज पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार. शिवसेनेमध्ये आजपासून शाखा प्रमुखांच्या नियुक्तीसाठी मुलाखती. विभाग प्रमुख पदांच्या नियुक्तीसाठीही आजपासून मुलाखती होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर. सकाळी मालेगावमध्ये सहकार परिषदेला हजेरी लावणार. तर संध्याकाळी मुंबईमध्ये NUCFDC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन. कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार. सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीला आज पोलीस कोर्टामध्ये हजर करणार. आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता. चाकू हल्ला प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला. याआधी पोलिसांनी करीना कपूरचाही जबाब नोंदवला. वांद्र्यामधल्या राहत्या घरी पोलिसांनी सैफचा जबाब नोंदवला. सैफवरील हल्ला प्रकरणामधील आरोपीचं सैफच्या घरातील फिंगरप्रिंट्स मॅच. फॉरेन्सिक अहवालामध्ये माहिती समोर. सैफचा मुलगा जेहच्या रूमच्या दरवाजावर आरोपीच्या बोटाचे ठसे आढळले. सैफ हल्ल्यामधील पकडलेल्या आरोपीबाबत संभ्रम. आरोपी खरा आहे का याविषयी संशय. नाना पटोलेंचं वक्तव्य. नितेश राणेंकडून सैफवरील हल्ल्यावर संशय व्यक्त. तर काही शंका असेल तर त्यांनी पोलीस विभागाला विचारावं. अजित पवारांचं प्रत्युत्तर. पुण्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या तरुणीच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात याचिका हायकोर्टानं फेटाळली. फौजदारी कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळल्यानं मंत्री संजय राठोड यांना दिलासा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीपूर्वी अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा. साखर व्यवसायाबाबत चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती. कुणाच्याही चुकीच्या कामावर पांघरून घातलं जाणार नाही. राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अजित पवारांचा इशारा. राज्यामधल्या महामंडळाचं लवकरच वाटप करणार. उदय सामंत, तटकरे, बावनकुळेंवर महामंडळ वाटपाच्या चर्चेचे अधिकार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. दाओसमध्ये आतापर्यंत 61 सामंजस्य करारांवर सह्या झाल्या. एकूण 15,70,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणली. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती.
16 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विदर्भ, एमएमआर, नाशिकसह मराठवाड्यासाठी करार करण्यात आले. फडणवीसांची माहिती. फडणवीसांच्या दौऱ्याचं प्लॅनिंग योग्य झालं नाही असं दिसतंय. दावोसमध्ये 29 कंपन्यांशी करार, एकच कंपनी परदेशी. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर खोचक टीका. उद्धव ठाकरे पुढील महिन्यामध्ये दिल्ली दौऱ्यावर जाणार. अधिवेशन काळामध्येच ठाकरे सगळ्या खासदारांची बैठक घेणार. सूत्रांची माहिती. राज्यामधल्या मोठ्या जिल्ह्यामध्ये 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याच्या हालचाली. किमान 23 जिल्ह्यामध्ये 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्त करण्याची शक्यता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व विभागीय आयुक्तांना निर्देश. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी 2 नावांमध्ये रस्सीखेच. अमित देशमुख आणि सतेज पाटील या 2 नावांची चर्चा. सतेज पाटलांच्या गळ्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता. जितेंद्र आव्हाडांनी जमील शेख कुटुंबाची भेट घेतली. जमील शेख प्रकरणातील चौकशीबाबत समाधानी नाही. पोलिसांनी गुन्हेगारांची हातमिळवणी करून केस रफादफा केली. आव्हाडांचा आरोप. अक्षय शिंदेची हत्या, पोलिसांवर कारवाई व्हावी. वकील अमित कटारनवरेंचा मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये अर्ज. पोलीस अधिकारी संजय शिंदेंसह सर्व पोलिसांवर कारवाईची मागणी. छोटा राजनचा हस्त गँगस्टर डी.के. राव आणि त्याच्या साथीदारांची 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी. हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी कारवाई. तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे, नायब तहसीलदार संदीप धारणकर यांचं निलंबन. मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिल्याचं प्रकरण. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उचलला होता मुद्दा. सरस संघचालक मोहन भागवत 5 दिवस भिवंडीमध्ये मुक्कामी. शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त. भागवत यांच्या उपस्थितीमध्ये बैठका होणार. विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. देशामध्ये मतदारांची संख्या 99.1 कोटींवर पोहोचली. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ही संख्या 96.88 कोटी असल्याची निवडणूक आयोगाची माहिती. एक देश एक निवडणूक या संदर्भात 31 जानेवारीला बैठक. नवी दिल्लीमधल्या संसद एनेक्सी भवनाच्या मुख्य समिती कक्षामध्ये होणार बैठक. बैठकीमध्ये निवडणुकीमध्ये होणाऱ्या खर्चाबाबतही चर्चा होणार. वादग्रस्त वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा 500 पानी अहवाल तयार झाल्याची माहिती. तर येत्या 2 दिवसांमध्ये अहवालावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये विधेयक लोकसभा अध्यक्षांकडे सादर होण्याची शक्यता. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची 27 जानेवारीला बैठक. देशामधील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांच्या मुख्य अधिकाऱ्यांशी पहिल्यांदाच संवाद साधणार. कापूस उत्पादन 304 लाख गाठींवर जाणार. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज. यंदा महाराष्ट्रामधून सर्वाधिक 90 लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज. मुंबई विमानतळावरील माल वाहतुकीमध्ये वाढ. 2023च्या तुलनेमध्ये 2024मध्ये 17% वाढ. मुंबईतून 687 आंतरराष्ट्रीय ठिकाणी मालाची ने-आण. ध्वनिक्षेपक धर्माचा अविभाज्य भाग नाही. उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती. परवानगी नाकारणं हिताचं असल्याचं कोर्टाचं मत. ध्वनी प्रदूषणावरील तक्रारींच्या कारवाईबाबत कोर्टानं मार्गदर्शक तत्त्व आखली. मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी कामांना आतापासूनच सुरुवात करावी. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश. पावसाळी पाण्याचा लवकर निचरा होण्यासाठी पालिका ॲक्शन मोडवर. मागील 2 दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानामध्ये घट. पुढील 2 दिवस कमाल तापमानातही घट होण्याचा अंदाज. मुंबईतील नोकरी सांभाळून शिक्षण घेणारे विद्यार्थी दूरस्थ शिक्षणापासून दूर. यंदा 16 अभ्यासक्रमांसाठी अवघे 24,894 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित. डोंबिवलीमधल्या एमआयडीसी परिसरामध्ये रिक्षावर झाड कोसळलं. एकाचा मृत्यू. ममता रुग्णालयासमोरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. कल्याण डोंबिवलीमधील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पुण्याच्या भोरमधील नीरा खोऱ्यामधील 4 धरणांमध्ये 76% पाणीसाठा शिल्लक. नीरा खोऱ्यामधील धरणांमधला पाणीसाठा पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान. पुण्यामधल्या नांदेड सिटी, कोल्हेवाडी, किरकटवाडी परिसरामध्ये जीबीएसचे 38 रुग्ण. पालिका आयुक्त राजेंद्र भोसलेंकडून परिसराची पाहणी. शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे आयुक्तांचे आदेश. अमरावतीच्या बहिरम यात्रेमध्ये जंगी शंकरपटाचं आयोजन. बैलगाडा शर्यतीमध्ये बच्चू कडू स्वतः सहभागी. तुळजाभवानी मंदिरातील सोनं वितळण्यासाठी परवानगी नाही. तुळजापूर मंदिर संस्थानचा अर्ज न्यायालयानं फेटाळला. भाविकांनी दान केलेलं तब्बल 207 किलो सोनं, 4000 किलो चांदी वितळवण्याच्या मागणीची याचिका फेटाळली. पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ. पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 67 वर. बहुतांश जणांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्याची गरज. सोलापूरच्या माढ्यामध्ये प्रांताधिकाऱ्यावर वाळू माफियांचा हल्ला. वाळू माफियांचा प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की. तर गुंडाराज माफियाराज सोलापूरमध्ये चालू देणार नाही. जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये गांजाची तस्करी करणारी बीड आणि अहिल्यानगरमधील टोळी गजाआड. 16 लाख रुपयांच्या 81 किलो गांजासह 2 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नांदेडमध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांची 17,000ची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई. कुंडोलवाडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. साताऱ्यामधल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी 20 दिवसानंतर 5 जणांना अटक. खुनाची सुपारी दिल्याचं तपासामध्ये उघड. मेढा पोलिसांकडून अधिक तपास सुरू.
पुणे पोलिसांकडून 111 बंदूकधारकांचे लायसन्स रद्द. पोलिसांच्या 200 बंदूकधारकांना नोटीस. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा बंदूकधारकांना दणका. भाजपचे नांदेड जिल्ह्यामधील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आधी भागचांमध्ये रस्सीखेच. अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. बुलडाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेससह राष्ट्रवादीमधील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. गोंदिया जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला खिंडार. युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. पक्षात डाव आल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप. हिंदुत्ववादी संघटनांचं पुणे महापालिकेमध्ये आंदोलन. हडपसरमधील स्वामी समर्थांचं मंदिर न पाडण्याच्या मागणीसाठी आंदोलन. तर मंदिर तुर्तास पाडणार नाही, पालिकेचं आंदोलकांना आश्वासन. धुळे नगर भूमापन कार्यालयामधील लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यामध्ये. भूमापन अधिकारी भास्कर वाघमोडेंसह परीक्षण भूमापक कर्मचाऱ्याला 10,000ची लाच घेताना अटक. बुलडाण्यामधल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत शिक्षक दाम्पत्य निलंबित. प्रतिज्ञापत्रामध्ये छोटे कुटुंब दाखवल्यानं गटशिक्षण अधिकाऱ्याकडून निलंबनाची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा तालुक्यामध्ये एमआयडीसीसाठी चाचपणी. अप्पर जिल्हाधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये बैठक. तर येणाऱ्या काळामध्ये एमआयडीसी होण्याची शक्यता असल्यानं जिल्ह्यामध्ये स्थलांतर थांबणार. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील कापड व्यापाराची फसवणूक प्रकरण. न्यायालयाकडून दोन्ही आरोपींना सुनावली. 3 दिवसांची पोलीस कोठडी. धुळे शहरामध्ये मालमत्ता धारकांकडे 101 कोटींची थकबाकी. आतापर्यंत फक्त 19 कोटी रुपयांची वसुली. थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. धुळे जिल्ह्यामध्ये शेतकरी उत्पादन कंपन्यांचा बाजारपेठेसाठी उपयोग. जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचं आवाहन. नंदुरबार कापूस खरेदी केंद्रावर 75 कोटींची उलाढाल. बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढली. लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठण्याचा अंदाज. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची आवक वाढली. आवक वाढल्याने मिरचीच्या दरामध्ये घसरण. लाल मिरचीला 2,800 ते 3,000 रुपये क्विंटलचा दर. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा. रुग्णांचे हाल. शासनाकडे तातडीनं रिक्त पदं भरण्याची मागणी. नंदुरबार पोलीस दलाकडून 1 दिवसीय कार्यशाळा संपन्न. नव्या कायद्यांबाबत जनजागृती. नंदुरबारमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेमध्ये आतापर्यंत 25 जणांना अटक. पोलिसांकडून शहरामध्ये शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. सांगली करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. 10 लाख रुपये किमतीचे दागिने आणि मुद्देमाल जप्त. सांगली शहर पोलिसांची कारवाई. आमगाव आणि सालेकसा तालुक्यामधील 36 गावांचा पाणीपुरवठा आठवड्याभरापासून बंद. जलवाहिनीमधील गळतीमुळे पाणीपुरवठा बंद. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. धुळ्यामधल्या शालेय पोषण आहार कामगारांचं मागील 3 महिन्यांपासून मानधन रखडलं. थकीत मानधनासह विविध मागण्यांसाठी कामगारांचं आंदोलन. बुलडाण्यामध्ये स्मार्ट मीटरला नागरिकांकडून पुन्हा विरोध. कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून 1 फेब्रुवारीपासून काम बंदचा इशारा. गोंदियामध्ये 41,000 धान उत्पादकांचे 292 कोटी 64 लाखांचे तुकारे थकले. चुकारे थकल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. धुळ्यामधल्या महिला महाविद्यालयामध्ये 2 तारखेला रंगणार मराठी साहित्य संमेलन. विविध पुस्तकांचं वितरण होणार. अयोध्येमधल्या राम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगलीमध्ये जल्लोष. जिल्ह्यामध्ये श्रीराम आणि सीतामातेचा शाही विवाह सोहळा पार पडला. बिहारच्या शिक्षण विभागामधील डीओच्या घरी पैसाच पैसा. शिक्षण अधिकारी रजनीकांत प्रवीणच्या घरी छापेमारी. 1,87 लाख रुपये जप्त. लखनौमध्ये सुमारे 60 ते 70 एकर जमिनीवरील अनधिकृत प्लॉटिंगवर बुलडोझर. अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू. मौनी अमावस्येच्या निमित्तानं महाकुंभमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी 150हून अधिक विशेष मेळा गाड्या चालवण्याची योजना. प्रयागराज रेल्वे विभागाची तयारी सुरू. ट्रम्प यांची रशियाला धमकी. युक्रेनसोबतचं युद्ध थांबवा अन्यथा नवीन कर लादू. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी वाटाघाटी करण्यास नकार दिला तर अनेक निर्बंध लादू. ट्रम्प यांचा इशारा. अमेरिकेला कार्यकुशल आणि उत्कृष्ट लोकांची गरज. H-1B व्हिसावरून ट्रम्प यांची भूमिका मवाळ. H-1B व्हिसाधारकांमध्ये सर्वाधिक भारतीय अभियंत्यांना दिलासा. भारत बांगलादेश सीमेवर शांतता राखण्यासाठी बीएसएफच्या उपमहानिरीक्षक आणि बांगलादेशच्या सेक्टर कमांडर यांची समन्वय बैठक. शांतता आणि सहकार्यावर चर्चा. समलिंगी विवाहांना थायलंडमध्ये कायद्याची मान्यता. आजपासून कायदा लागू. विषमलिंगी जोडप्यांप्रमाणेच या जोडप्यांना अधिकार. पहिल्याच दिवशी 311 जणांची नोंदणी. वानखेडे स्टेडियमला नुकतेच 50 वर्ष पूर्ण. वानखेडे स्टेडियममध्ये चेंडू रचण्याचा विश्वक्रम. चेंडूंनी सुवर्ण महोत्सवाचं घोषवाक्य साकारलं. राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सैन्याकडून सराव. वायुदलाच्या विमानं आणि हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकं.